वडखळ ते अलिबाग महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने अलिबाग हे शहर महामार्गाला जोडले जाणार होते। यासाठी महामार्गाच्या मोजणीचे कामही पूर्ण झाले होते। मात्र आता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अचानक थांबवले आहे। याला प्रस्तावित अलिबाग विरार कॉरिडॉरने खोडा घातल्याचे बोलले जाते। मुंबई गोवा महामार्गाबरोबरच वडखळ ते अलिबाग आणि दिघी ते माणगाव या दोन महामार्गांच्या रुंदीकरणाला भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम देखील सुरू होणार होते। त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता। सगळे काही सुरळीत सुरू असतानाच आता हा प्रकल्प रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विरार ते अलिबाग दरम्यान प्रस्तावित असणाऱ्या कॉरिडॉरमुळे वडखळ अलिबाग मार्गाच्या रुंदीकरणात खोडा निर्माण झालाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अलिबाग ते विरार दरम्यान मल्टी कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे। 2008 साली यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला होता, पण भूसंपादनातील अडचणींमुळे आणि निधीची कमतरता यामुळे गेली 10 वर्षे या प्रकल्पाचे काम रेंगाळले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वी अलिबाग वडखळ महामार्गाचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती, पण आता हे काम थांबवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे अलिबागकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच आली आहे। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।